पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामधील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीने या पुलाचं लोकार्पण करतील। पुण्यातील विद्यापीठ चौकातील डबल डेकर उड्डाणपुलाचं आज उद्घाटन होणार आहे। पुण्यातील विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे। उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। पीएमआरडीएने उभारलेल्या या पुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे। मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल अशा संयुक्त रचनेमुळे सिग्नलवरील ताण कमी होऊन प्रवासाचा वेळही वाचणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। बहुप्रतीक्षित असलेला उड्डाण पूल जो आहे तो या ठिकाणी पूर्णपणे सज्ज झालेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की पुण्यातील एकमेव हा जो ब्रिज आहे तो 2 मजली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर वरच्या बाजूस मेट्रोसाठी या ठिकाणी पूल बांधण्यात आला आहे, तर खालची बाजू जर बघितलं तर या ठिकाणी जड वाहनं असतील किंवा 4 चाकी गाडी असतील त्यांच्यासाठी हा पूल सेवेसाठी ओपन केलेला आहे। युनिव्हर्सिटी चौकातला हा पूल या ठिकाणी आपण पाहतोय की तिन्ही लेनमध्ये हा पूल आता सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या अनेक वर्षांपासून पाषाण असेल किंवा बाणेर असेल या परिसरातली जी वाहतूक कोंडी होती ती या पुलामुळे या ठिकाणी सुटणार आहे। खरं तर स्वर्गीय अजित पवार यांच्या स्वप्नातला हा पूल या ठिकाणी संपन्न झाला असं म्हणता येईल, कारण अनेक दिवसांपासून अजित पवार या पुलाच्या कामासाठी व्यस्त होते, सातत्याने पाठपुरावा करत होते। अखेर हा पूल जो आहे तो आज सज्ज झालेला आहे। पुणेकरांच्या सेवेसाठी हा पूल जो आहे तो काही वेळात या ठिकाणी त्याचं उद्घाटन करून सेवेत पदार्पण केलं जाईल। या ठिकाणी आपण पाहतोय की पूल जो आहे तो पुण्यातील एकमेव पूल आहे जो दुमजले आहे। वरच्या बाजूनी मेट्रोची सेवा सुरू होईल, तर खालच्या बाजूला म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये 4 चाकी गाड्यांसाठी असेल आणि पाठीमागच्या जर साईडला बघितलं तर बाणेर आणि मुंबईला जाणारा रोड जो आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय। त्यामुळे 3 लेनमध्ये या रस्ता जो आहे तो या ठिकाणी पुणेकरांच्या सेवेसाठी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही वेळातच या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या पुलाचं उद्घाटन करतील आणि पुणेकरांच्या सेवेसाठी हा पूल जो आहे तो खुला केला जाईल। अर्थात या पुलामुळे पाषाण किंवा युनिव्हर्सिटी भागातली जी वाहतूक कोंडी होत होती ती सुटण्यास मदत होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।